कसा काय होऊ शकतो? प्रस्ताव आम्ही दिलेला आणि तो शासनाधीन प्रस्ताव असतो की शासनाकडनं ती मान्यता घ्यावी लागते. आम्ही किंमत ठरवल्यानंतर शासनाने कॅबिनेटमध्ये ती किंमत मान्य करावी लागते. त्याप्रमाणे आम्ही भाडेवाढ पण मागितली आणि चांगल्या नवीन बसेस आणण्यासाठी प्रस्तावही केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर या चांगल्या बसेस आणून जनतेच्या सेवेमध्ये सादर करू. सर, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही. तुम्ही देखील दावा केला, आदित्यताई दावा करतायत. कसं बघतो रायगडचे पालकमंत्री? दावा तसे आणि बरेचसे करत असतील, परंतु यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं ते पालकमंत्रीपद. कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि ह्यावेळेला भरत शेटकडं यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं. साधारण क्रीडा कधी पण सुरू शकेल. 9 तारीख झाली, 9 तारीख सांगितली होती, पहिल्या आठवड्यात होईल जानेवारीच्या. साधारण हा पालकमंत्री पदावर क्रीडा कधी पण कुठली पण चांगली गोष्ट करताना थोडा वेळ लागतो, कारण ती लॉंग टाईम टिकावं लागतं. त्याच्यामुळे होईल ते. शेटचं तुमच्या मतदारसंघात माणगावमध्ये 2 प्रश्न आता सध्या भेडसावत. एक डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल आणि दुसरा जो माणगावमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मुंबई गोवा हायवेचा, तो प्रश्न तुम्ही मांडला आहे. आपल्या मताशी आम्ही त्याच्यात सहमत आहोत की 2 बाह्यवळणं जे आहेत, एक इंदापूर आणि दुसरा माणगाव, आणि त्याला आत्ताच अधिकारी सकाळी आले होते, त्यांना विचारलं. त्याला आता त्यांनी एजन्सी फिक्स करता येईल. कारण काय तर जुनी एजन्सी होती ती रद्द केली आणि नवीन टेंडर काढलेलं आहे. 1 महिन्याच्या मुदतीत आज चौकशी केल्यानंतर 1 महिन्याची आज टेंडर प्रोसेस पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर ते काम चालू करतो आहे. कारण रोज सगळ्याच पुढाऱ्यांना आमच्यासहित शिव्या घ्याव्या लागत आहेत, त्या खाऊ नयेत म्हणून आमची जास्त धावपळ आहे. आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते तेव्हा स्वतः गणपतीच्या वेळेला इथं येऊन गेले, गणपतीच्या त्यावेळेला, आणि तेव्हापासून या रस्त्याला पण आता कामाला गती मिळत चाललेली आहे. आपण वडगावपासून पुढे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, मध्ये चालू आहे, आमच्या इकडे पुढं आहे. फक्त आता ही 2 बाह्यवळणं झालीत तर आपण सगळे त्यातून सुखरूप सुटलो असं समजायचं.